कोलकात्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची सध्या घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। भाजपनं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर या सगळ्या घोषणा आपल्याला पाहायला मिळतात। मोदींनी खाल्ली झालीमुरी, ममता झाली गोरीमुरी, अशा पद्धतीच्या ज्या घोषणा आहेत सध्या आपल्याला पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं एक हाती सत्ता राखलेली आहे। 161 भाजपला जागा मिळाल्या तर तृणमूल 121, काँग्रेस 5, अन्य 4 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागतंय। कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष सध्या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतोय। कोलकात्यामध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सध्या सुरू आहे। नक्कीच मोदींनी झालमुरी खाल्ली आणि त्याचाच हा विजय असल्याचं कार्यकर्ते म्हणतात। मी पुन्हा जाते संजीव सरांकडे। संजीव सर, काय वाटतं? महत्व याच्यामुळे कमी झालेलं आहे। याच्यामुळे ही 3 महत्वाची वैशिष्ट्ये आपण घेतली पाहिजे की डावे आणि द्राविडी या दोन्ही राजकारण केरळ आणि तामिळनाडूतून त्याचं पिछेहाट झालेली आहे। आणि मुख्य म्हणजे हे जे प्रादेशिक पक्ष, आज अखंड प्रादेशिक पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेस होता, त्याची देखील पिछेहाट झालेली आहे। आणि त्या जोडीला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा हा पश्चिम बंगाल विशेषतः पूर्वेच्या राज्यामध्ये दिसतोय। आणि हे अतिशय पूर्वनियोजितरित्या, आता उदाहरणार्थ आसाम मधला जो विजय आहे याच्यामध्ये सुद्धा SRI त्यांनी ज्या पद्धतीने राबवला आणि जी मताची विभागणी केली, या विभागणीमुळे त्यांचा अतिशय मोठा विजय, मला असं वाटतं विजय दिवस त्यांचा त्या ठिकाणी साजरा केला जातो। हे सगळी जी कारणं आहेत, या सगळ्या कारणाचा जर विचार केला तर निवडणूक हा एकमेव कार्यक्रम समजून भारतीय जनता पक्ष हा सतत लढत आलेला आहे। म्हणजे त्यांच्या पुढे एकच लक्ष असतं, ते म्हणजे निवडणूक। आणि ही निवडणूक पश्चिम बंगालच्या केंद्रीय नेते आहेत त्यांनी इतकी मनावर घेतली की मला असं वाटतं की तृणमूल काँग्रेसचा पराभव कसा विजय पाहिलं। पण माझं असं मत आहे